नमस्कार. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 2 एप्रिल 2026च्या या परिपत्रकानुसार पवित्र पोर्टलमध्ये शिक्षक भरती करत असताना जी मुलाखत घेतली जातात, त्या मुलाखतीच्या आधारावर कशा पद्धतीने निवड करावी याची कार्यपद्धती सांगण्यात आलेली आहे. मुलाखतीमध्ये एकास 3 उमेदवार बोलवले जातात, तर एका जागेसाठी बोलवलेल्या 3 उमेदवारांचा प्राधान्यक्रम कसा लावावा, मुलाखतीमध्ये त्यांना 100 गुण कसे द्यावे, या संदर्भातलं परिशिष्ट जे आहे ते या परिपत्रकाच्या शेवटी जोडण्यात आलेलं आहे. याची विभागणी आपण बघूया कशी आहे. हे 100 गुणांची 2 भागात विभागणी. त्यातले 75 गुण हे TIIT या परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे असणार आहेत. म्हणजे ज्या उमेदवाराला 200 पैकी किती गुण मिळाले, तर ते 75 पैकी किती होतील, अशा पद्धतीने त्याचे 75 पैकीचे गुण इथे लिहायचे आहेत. पुढचे राहिलेले 25 गुणांमध्ये पुन्हा 8 आणि 7 म्हणजे हे 15 गुण जे आहेत हे त्यांच्या पात्रतेसाठी आहे. व्यावसायिक पात्रतेसाठी अर्थात DTED BEdसाठी कमाल गुण 8 आहेत. जर त्या उमेदवाराने म्हणजे BEd किंवा DTED कोर्स हा डिस्टिंक्शनमध्ये केले असेल तर त्याला 5 गुण मिळतील. त्याला जर फर्स्ट क्लास मिळाला असेल तर 3 गुण मिळतील. अशा पद्धतीची ही गुणदान योजना असणार आहे. तेवढे गुण त्या उमेदवाराला मिळणार आहेत. त्यानंतर शैक्षणिक अर्हता म्हणजे BA, BSc, BCom, MA, MSc, MCom असेल तर त्यामध्ये त्यांना किती गुण मिळालेले आहेत, हे जे आहे ते त्या पदासाठी कोणती शैक्षणिक पात्रता सांगितली त्याचेच गुण फक्त इथे मिळणार आहे. जी आवश्यक अनावश्यक जी पात्रता आहे, जी उमेदवाराला अपेक्षित नाही त्या पदासाठी, त्याचे गुण धरले जाणार नाही. तर शिफारस केलेल्या पदाची शैक्षणिक पात्रता यामध्ये त्यांना त्या उमेदवाराला किती गुण मिळालेले आहेत, फर्स्ट क्लासमध्ये आहे, डिस्टिंक्शनमध्ये, त्याप्रमाणे त्याला गुण मिळणार आहेत.